जे जैसे बोलावे ते तैसे चालावे. आणि पुढं महंतरीच महंतलीला स्वभाव ओळखू येते. म्हणून मला काय सांगायचं आहे की ही जी आसक्ती आहे, जिथपर्यंत राष्ट्रसंतांचा पुरावा आहे ग्रामगीतेमध्ये, वासना हाची भवसागर आणि आसक्ती हाची खरा संसार, ज्ञाने त्याचा पावने पार, मोक्ष तो हाची. संसार म्हणजे काय? मुलं बाळापासून पती पत्नी मिळून राहणं हा संसार नव्हे म्हणणारे मूर्ख लोक आहे. लक्षात घ्या, संसार त्याचं नाव नाही आहे. आसक्तीने जीवन जगणं हा संसार आहे. आपल्या आई वडिलाला सोडून एखाद्या आश्रमात जाणं हा मूर्खपणा आहे. त्याच्या अंगात ताकद होती, तिथनं बाबा बाबा आई आई करून येल पाडले. आता ताकद गेली तर आश्रमात जाऊन परता, हा परमार्थ आहे का? हो, नाही 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 नाही. अरे म्हातारपणा साथ द्या राजी. लाचारी राहते, विवश राहते ते जीव. म्हातारपणामध्ये तुम्ही सोडून जाता. डॉक्टर होता, इंजिनियर होता, नागपूर पुणे मुंबईला राहता आणि त्यांचे हाल होते. कायचा परमार्थ आहे? काय करू राहिलो आपण? पाप आहे का पुण्य आहे? म्हणून ही आसक्ती जोपर्यंत आपल्या जगण्याची, आपल्या सुखलालसेची जोपर्यंत आसक्ती आपण बाजूला सारत नाही, आपल्याजवळ विरक्त भावना येत नाही. परमार्थाची व्याख्या तीच आहे. विरक्त असे भावना, भावना 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 विरक्त असे भावना. परमार्थी तोची जाना, परमार्थी तोची जाना, जाना परमार्थी तोची जाना, परमार्थी तोची जाना, जाना परमार्थी जाना, परमार्थी तोची जाना. परमार्थी तोची जाना, जाना परमार्थी तोची जाना, परमार्थी तोची जाना, तोची जाना. झाली परमार्थाची व्याख्या. विरक्त असे भावना, परमार्थी तोची जाना. विरक्त जीवन जगणं या नाव परमार्थ, आसक्त जीवन जगणं या नाव प्रपंच. महाराजांची ओवीची आली मिल ना, वासना हाची भवसागर आणि आसक्ती हाची खरा संसार, आणि ज्ञाने त्याचा पावने पार, मोक्ष तो हाची. पावने पार याचा अर्थ काय आहे? ज्ञानाने
आसक्ती विरक्तीच्या पार होणं, याचं नाव मोक्ष आहे. जीवनमुक्त, तुम्ही जिवंत असून मुक्त राहाल. आता मी तुमच्या समोर आहो, मला तुम्ही एखादी शिवे दिली, नालस्तीनं बोलले, तर मी ते अंतरंगामध्ये भाव उमटून, भाव न दर्शे ते नर सुख न तुमच्या बाहेरच्या कृतीवर माझ्या चेहरा भाव म्हटले नाही पाहिजे. तुमची चुकीची कृती असेल तर मला ती लागू पडली नाही पाहिजे. त्याचं नाव जीवनमुक्ती आहे. आपण तर कान देऊन टाकू, काम नाही करा मग कांत काव का नारायण भाऊजवळ म्हणजे ना उचले धंदे आहे. अरे त्यांचं काम ते त्या आनंद बोलण्यानी, त्या शब्दाने त्यांना आनंद मिळतात, घेऊ दे आनंद. तू कशाला तिकडे लक्ष देत? पण ते देहाभिमानचा मला म्हटलं, मला 50 वर्ष कीर्तन करता मी मला म्हटलं असा अहंकार, ते त्याचं नाव प्रपंच आहे. म्हणजे प्रपंचाची व्याख्या काही मोठी कठीण नाही आहे, परमार्थाची व्याख्या कठीण नाही आहे. असं समज चुकीचा काढून टाका तुम्ही. आम्ही स्त्रियाची जात आहो, अबल आहो, आम्हाला कसं जमल, ते चुकीची कल्पना आहे. स्त्री राहा, पुरुष राहा, ज्ञानी राहा, अज्ञानी राहा, श्रीमंत राहा, गरीब राहा, सुशिक्षित राहा, अशिक्षित राहा, परमार्थासाठी लागते काय राजो? विचार घेऊन जीवन जगणं, याचं नाव परमार्थ. विचार सोडू नका, परंतु विचार घेऊन जगणं याच्यासाठी अपेक्षा कमी करावं लागते, सद्भावना निर्माण करावं लागते. आपला थुका आपणच गिळायला. मी बोललो होतो 2-3 वेळ मागं का नाही? सोबती तिकडे मस्त खाते गुलाबजाम, दाखवू आहे ना. शिक्षणाच्या वेळेस मला अनुभव आहे तो. माझे सोबती होते ना, मस्त खाय पडत. मी आपला थुका आपणच चाटो. पोटचं खाते राजो, आला थुका आपणच गिळतो. गुलाबजाम गिळ, मी थुका गिळतो. इथून आहे राजो परमार्थाची सुरुवात. नुसत्या अभ्यासात नाही जमत. आसक्तीचे मूळ खोदिले ज्ञाने आणि प्रारब्धभोगाने भोगभोगी. कारण येणारा प्रत्येक सुखदुःखांचा क्षण हा तुमच्या कर्माचा फळ आहे, हे कधीच विसरू नका, लक्षात घ्या. आपणाला जे सुखदुःख प्राप्त होते, आपुलाला भोग येती आपुल्याने. आपला जो भोग आहे तो कसा आहे? ते आपल्या कर्तृत्वाने येते. आपलं कर्तृत्व चुकते हे आपल्याला कळत नाही. संतांचे सिद्धांत मोठे विचित्र आहे. म्हणून परमार्थ आणि प्रपंच फक्त 2च पर्याय. आसक्तीनं जीवन जगणे याचं नाव प्रपंच, विरक्ती घेऊन सद्भावना तयार करून जीवन जगणे याचं नाव परमार्थ. आसक्तीचे मूळ खोदिले ज्ञाने, ज्ञानाने ते मूळ खोदून अज्ञानांचे बीज पेरावे विवेकांचे. छंद हे नाना मनांचे तोडून टाकण्या. भक्तीचा मार्ग नाना प्रकारच्या मनाचे छंद आणि विकार तोडून टाकण्यासाठी आहे. देवप्राप्तीसाठी, पुण्यप्राप्तीसाठी, सुखप्राप्तीसाठी, समाधान प्राप्तीसाठी भक्तीचा मार्ग नाही आहे, लक्षात घ्या. पण आपण कधी विचार करत नाही. बिना विचारण का होईल राजू? विचारा वाचून न मिळे समाधान. म्हणून आचार्यांचा सिद्धांत पायी विचारा वाचुनी मोक्ष नाही, मताभिमानी संदेही गुंतून मेले. म्हणून आसक्तीचे मूळ खोदिले ज्ञाने आणि प्रारब्धभोगाने भोगी भोग. 3ऱ्या चरणामध्ये आहे की प्रयत्नाचे अंग सदा सर्व काळ, निष्काम निष्फळ कार्य त्यांचे. संसारी आहे, प्रपंची आहे, आई आहे, बहीण आहे, सगळे, पण त्यांचं कर्म निष्काम आणि सकाम. मगाच सांगता सांगता सखी आली घोंगूची भरके बोये. सकाम कर्म तुम्ही कराल इतकुसं तरी त्यांचा दुःखाचा पर्वत तयार होते. निष्काम कर्म तुम्ही इतकुसं कराल तर दुःख नष्ट होते. सकाम कशाला म्हणावं? कर्म करताना कामनेची पूर्तीसाठी कर्म करण्यात. मी तुमच्या धामणीमध्ये आलो कीर्तन करण्यासाठी. आरती फिरली पाहिजे, त्या आरतीमध्ये आठाठाने पडले पाहिजे ना, माळदारा भरला पाहिजे, ह्या इच्छा असेल, त्याचं नाव सकाम. लक्षात घ्या. आई मुलांना दूध पाजते ना, ती दूध पाजताना फक्त तिचं चित्त राहते मुलाचं उदरभरण व्हावं, मुलाचं संगोपन व्हावं, बस एवढंच राहते. तो देव न देव तो पुढची गोष्ट आहे. त्या प्रकारे सज्जनांनी, पालकांनी, आईनी, वडिलांनी, समजदार लोकांनी आपल्या गावामध्ये, घरामध्ये, कुटुंबामध्ये जीवन जगत असताना त्यांच्याकडून काही मिळावलं म्हणून करू नका. तुमच्या करण्याचा भाव त्यांच्याकडून काही मिळावं म्हणून असेल, ते कर्म फेल झालं, तो परमार्थ होऊ शकत नाही. कारण देणाऱ्याने द्यायचं असते. देण्यामध्ये घ्यायचा अंतर्भाव असेल तर ते देणं नव्हेच. म्हणून प्रयत्नाचे अंग सदा सर्व काळ, उघड आहे प्रयत्नांची थोरी,
प्रयत्नापुढे प्रारब्ध तान मारी, हे मननेस अपुरे सर्वतोपरी दूरदृष्टीने पाहता. जीवनामध्ये प्रारब्ध श्रेष्ठ नाही आहे, प्रयत्न श्रेष्ठ आहे. प्रयत्नाच्या जमेवर प्रारब्ध उभं झालेलं आहे. प्रारब्ध लंगडा आहे, लक्षात घ्या. प्रारब्धाच्या भरोश्यावर राहू नका. प्रयत्न करा, पुरुषार्थ करा. पुरुषार्थाचं अंग संधान म्हणून प्रयत्नाचे अंग सदा सर्व काळ, आणि तो म्हणून निष्काम निष्फळ कार्य त्यांचे. तो जो कार्य करतो त्याचं निष्फळ फळाची गरज नाही, कामनेची गरज नाही, असं निष्फळ जीवन जगत असेल. तुकड्या दास म्हणे धन्य तो संसारी. संसारातच राहणार मनुष्य पण तो धन्य आहे. कोणता धन्य तो सदा परोपकारी लोकांमध्ये. म्हणून संत लिहितात धन्य तो संसार संसार, 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 धन्य तो संसार. ज्याचे उज्ज्वल चरित्र, ज्यांचे उज्ज्वल चरित्र, आना ज्यांचे उज्ज्वल चरित्र, उज्ज्वल चरित्र, ज्याचे उज्ज्वल चरित्र, ज्याचे उज्ज्वल चरित्र, धन्य तो संसारी, दयावंत अंतरी अंतरी, दयावंत अंतरी, धन्य तो संसार, ज्यांचे उज्ज्वल चरित्र. नेहमीच आपण नेहमीच म्हणतो मला काही इंग्रजी येत नाही, एक तुटकं पाठ करतो आणि फाटकं सांगतो. आहेच का नाही का? नेहमीच माझं असं सारा जो हासा आहे माझ्या जीवनाचा, समजत काहीच नाही, बोलतो खूप, गाणे काही समजत नाही, पण यायला शिकवतो विचारात झालेले. मग स्वभाव आहे की नाही? कारण तुटकं मिळवा आणि फाटकं सांगा. गुड कॅरेक्टर इज द मेन फाउंडेशन ऑफ लाईफ. आपण नेहमीच सांगतो. आता असं बोललो का हा बापा बापा इंग्रजीमध्ये नाही नाही नाही, मी फार कमी शिकून आहो, माझ्यावर विद्वत्ताही काही नाही, माहिती काही नाही, हे तुमचं सुष्टपुष्ट वय. तर गुड कॅरेक्टर इज द मेन फाउंडेशन ऑफ लाईफ, म्हणजे जीवनाचा मेन उद्देश, मूळ आधारस्तंभ हा आहे की चारित्र्य घडवणे, तयार करणे, संतांचा आदर्श समोर ठेवणे आणि जीवनामध्ये चारित्र्य घडवणे. शील, ज्याला आपण शील कॅरेक्ट आहे की नाही, कॅरेक्टर शील. अशा प्रकारे तुकड्या दास म्हणे धन्य तो संसारी, सदा परोपकारी लोकांमध्ये. जीवन जगताना असं करा, लाचार होऊ नका, प्रपंची राहा, परमार्थी राहा, प्रयत्न करा. पडझड होणारच आहे जीवनामध्ये, परंतु शांत राहा. जरी क्लेश काळ पातला बहुत, तरी धैर्य न सोडावे यथार्थ.
गुरु भजन पुण्य पंथ सोडूचे नये. जीवन जगत असताना काही घाबरू नका. दिवस येते जाते, मनुष्य पडझड होतो, चुका होतात, परंतु प्रसंग कोणताही येऊ, जितकं शांत राहता येईल तितकं शांत राहा. चीड आणू नका, अहंकार येऊ देऊ नका, कोणाची नालस्ती करू नका, कोणाकडे उचनीच भावनेने पाहू नका. आपल्या कमाईचं, आपल्या श्रमाचं जेवण जेवा, आनंद राहा. कष्ट करोनीच धन जोडावे, ते धन सत्कारीच लाभावे. निरर्थक न वेचावे, छंदी कुणाच्या लागुनी. दुसऱ्यांच्या जेवणाकडे पाहू नका. जेवताना खाली मान असली पाहिजे, इकडे तिकडे पाहू नये. चालताना 10 फूट असं लक्ष असलं पाहिजे. 10 फुटाच्या वर लक्ष गेलं का तो विचलित मनुष्य आहे, त्याचं चारित्र्य खराब आहे, लक्षात घ्या. 10 फूटच लक्ष असलं पाहिजे. आपण चालताना दुसऱ्याचे दरवाजे पाहतो, पाय बोट फोडून असतो. नाही, डोळे दुसऱ्याचे दरवाजे पाहण्यासाठी नाही, आपलं पावलाचा नेम पाहण्यासाठी आहे. अशा प्रत्येक गोष्टी, किती गोष्टी सांगावं, रात्र जाईल. आणि सांगण्यापेक्षा तुम्हाला सगळंच माहीत आहे, तुम्हाला माहीत असं मी सांगत आहो. म्हणून आजच्या अभंगामध्ये एवढंच मला सांगायचं आहे की जे कोणी गरीब आहे, दीन आहे, दुबळे आहे, आर्थिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या गरीब आहे, अज्ञानी आहे, नासमजी आहे, त्यांनी घाबरायचं काही काम नाही. प्रयत्नाला लागा. लक्षात घ्या, हे जाणूनी कर्तव्याशी लागा. अशा म्हणून प्रत्येक माणसांनी आपण संतांनी दिलेल्या वचनांचा स्वीकार केला पाहिजे. घाबराचं काही काम नाही. प्रपंच परमार्थ दोन नव्हे. प्रपंचांच्या शुद्धीकरणाला संतांनी परमार्थ म्हटलं आहे. रजोगुणामध्ये कामनानी मोह येते, त्याऐवजी विचाराने दया घेऊन जीवन जगा. दया घेऊन जगलं की तमगुणी येतच नाही. विचार घेऊन जगला का लोभ येतच नाही. लक्षात घ्या, लोभाची उत्पत्ती तितिक्षा नसल्यामुळे होते. क्रोधाची उत्पत्ती दम नसल्यामुळे होते. इंद्रिय दमन नाही आपल्याजवळ म्हणून क्रोध येते. आणि शम नाही, मन शांत नाही म्हणून काम नसते व कामवर येते. लक्षात घ्या, उपरती नाही म्हणून मोह बलिष्ठ होते. बलवान का होते? उपरती नाही म्हणून. ग्लानी नाही येत आपल्याला म्हणून मोह खूप श्रेष्ठ होते. आपल्या अंतःकरणामध्ये कोणाविषयी श्रद्धा नाही म्हणून मद येते, मस्ती येते, अहंकार येते. आणि आपल्या अंतःकरणामध्ये समाधान नाही म्हणून मत्सर येते. नाही का, रमाकांच्या भाकरीवर दाण्याची भाजी आहे तुरीच्या, माझ्या भाकरीवर कांद्याची चटणी आहे. मला कांद्या चटणीत समाधान नाही म्हणून त्याच्या दाण्याकडे पाहून मत्सर येते. मला येते की नाही? ह्या षड्विकाची उत्पत्ती षड्गुण नसल्यामुळे येते. मन शांत ठेवा, काम कधीच येणार नाही. इंद्रिय दमन राखा, क्रोध कधीच येणार नाही. तितिक्षा वाढवा, संशीलता वाढवा, लोभाचं काही काम नाही. उपरती नेहमी ठेवा, मोह जागा होत नाही. श्रद्धा कुणावरती ठेवा, मत तयार होणार नाही. आणि समाधानी राहा. चटणी खा, 2 गिलास पाणी पिऊन राहा. नाही ताप येऊ नये, 2 गेले स्वयंपाक करणं होत नाही, 2 घासभर शेंगदाणे खा, 1 गुळाचा खडा खा, 2 म्हणतात 3 गिलास पाणी प्या. पण हा एखादी भाकर नका म्हणू, भीक मागे होऊ नका कधीच. लक्षात घ्या, हे संतांच्या आदर्शांचं आणि चारित्र्याचं अवलोकन केलं तर हे लक्षात येते. म्हणून हे आपण घेतलं पाहिजे. काय लावली पूजा पाठ, मुक्त आज ज्याची पूजा करते तो कसा होता त्याच्याकडे लक्ष द्या. या बारीक बारीक गोष्टी संतांच्या सद्ग्रंथांतून, संतांच्या कथनातून सुज्ञ लोकांनी, जर तुम्हाला गरज असेल तर घ्या, नसेल तर काही प्रश्नच नाही. जय जय पांडुरंग हरी, जय पांडुरंग, जय जय पांडुरंग, जय जय पांडुरंग, जय जय पांडुरंग, जय पांडुरंग, जय जय पांडुरंग, जय जय पांडुरंग, जय जय पांडुरंग, पांडुरंग, जय जय पांडुरंग हरी, जय पांडुरंग, जय पांडुरंग, जय पांडुरंग, जय जय पांडुरंग हरी, पांडुरंग हरी, जय पांडुरंग, जय जय पांडुरंग हरी, पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी, पांडुरंग हरी, पांडुरंग हरी, जय पांडुरंग हरी, जय पांडुरंग हरी, जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी, जय पांडुरंग हरी, जय पांडुरंग हरी, जय पांडुरंग हरी, जय पांडुरंग, जय जय पांडुरंग, जय जय पांडुरंग हरी, जय
पाया सदा उभारलेल्या बाया आरती पांडुरंगा हे वेदशास्त्र पुराणे